असतात. पण या पिरियडमध्ये दख्खनमध्ये येतो अकबर, जो औरंगजेबाचा मुलगा होता. तो अकबर येतो आणि मारवाडचा राजा दुर्गादास राठोड हे दोघं येतात संभाजी महाराजांच्या आश्रयाला. का तर ते औरंगजेबाच्या राज्यकारभाराला खूप कंटाळलेले असतात. अच्छा. आणि ते त्याचं स्वप्न असतं अकबराचं की शंभूराजे तुम्ही माझ्यासोबत या, आपण दिल्लीला म्हणजे हारू आणि दिल्ली जिंकू, असं त्याचं स्वप्न असतं. आणि अकबराला आश्रय देण्याचं कारण म्हणजे, कारण शंभूराजांचा त्याचा आधी काही संबंध नव्हता, पण ते अकबराला आश्रय देण्याचं कारण म्हणजे कवी कलश. हा तोच कवी कलश जो आग्रा भेटीमध्ये शिवाजी महाराजांना भेटला होता आणि तिथून शंभूराजांनी त्याची ओळख झालेली होती. ओके. हा, मग ते पुढे मित्र बनतात. मित्र बनलेले होते. आणि या कवी कलशामुळे शंभूराजे ऐकतात आणि अकबराला आश्रय देतात. आणि मंत्रिमंडळामध्ये या कवी कलशाबद्दल म्हणजे थोडीफार मनामध्ये हेच होती, कारण तो शंभूराजांचा खूप जवळचा माणूस होता. आणि मंत्रिमंडळाने इतिहासात पत्र पण असे आणि वर्णन पण केलंय की हा कवी कलश होता, हा शाक्तपंथी